2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावरती आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी देखील काल पंतप्रधानांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंसह 8 खासदारांनी पंतप्रधानांची अर्धा तास चर्चा केली। या बैठकीची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती लागली। बैठकीमध्ये पवारांच्या ऊर्जेचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढलेत। मतदारसंघामधील समस्या, विकास प्रकल्प, पाऊस या मुद्द्यांवरती खासदारांनी चर्चा केल्याचं समजतंय। मात्र ही बैठक धोरणांसंदर्भामध्ये होती, राजकारणासंदर्भामध्ये नाही असंही ठासून खासदारांकडून सांगितलं जात आहे। मतदारसंघ फेररचना विधेयक आणि एनडीएमध्ये सहभागाबाबत कोणतीही चर्चा बैठकीमध्ये झाली नाही असं खासदार अमोल कोल्हेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय। याशिवाय फुले दाम्पत्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी आग्रही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे। आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झाले ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीएमध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं।